पळशीच्या केशव खाडे मुगदे यांची रेशीम यशोगाथा। रेशीम उद्योगातून महिन्याला लाखो रुपयांची कमाई मान तालुक्यातील पळशी गावानं वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटवला असून आता इथला शेतकरी रेशीम उद्योगातून देश पातळीवर झळकू लागलाय। पळशी गावचे उपसरपंच आणि रेशीम उद्योजक प्रगतशील शेतकरी केशव खाडे मुगदे हे तुती लागवड व कीटक संगोपन करून रेशीम कोश निर्मिती या व्यवसायातून दर महिन्याला लखपती होत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी 10 एकर माळरान क्षेत्रावर तन मन धन अर्पून कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर हा प्रकल्प उभारलाय। उजाड माळरानावर लागवड केलेल्या क्षेत्रात तुतीच्या बागेतील हिरवीगार झाडं डोलताना दिसतात। ही तुतीची बाग जोपासण्यासाठी जाशी तलावाच्या पायथ्यातील विहिरीतून सुमारे 12,000 फूट अंतरावरून पाईपलाईनद्वारे पाणी उचलून आणलंय। संपूर्ण क्षेत्रावर ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून कमी पाण्यावर तुतीची बाग जोपासली आहे। कीटक संगोपनासाठी नैसर्गिकरित्या वातानुकूलित संगोपनगृह उभारलंय। हा प्रपंच करीत असताना पळशी गावचे उपसरपंच हे सन्मानाचं पद मिळालं असतानाही केशव खाडे यांनी तुती लागवड, कीटक संगोपन व रेशीम कोश निर्मितीचे आंध्र प्रदेशातील केंद्र सरकारच्या प्रशिक्षण केंद्रात सलग 3 महिन्याचं प्रशिक्षण घेऊन या उद्योगाला गती दिली आहे। नुकतीच केशव खाडे यांची प्रेरणादायी मुलाखत डॉक्टर महेंद्र ढवळे, उपसंचालक रेशीम संचालनालय महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी घेतली असून मान पत्रकार संघाचे अध्यक्ष दौलत नाईक यांनी चित्रित केली आहे। चला आपण पाहूयात मान बुलेटिनवर केशव खाडे मुगदे यांची रेशीम यशोगाथा। महेंद्र ढवळे, उपसंचालक रेशीम संचालनालय नागपूर। आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये पळशी गावामध्ये आहो। या ठिकाणी सरपंच साहेब केशवरावजी खाडे यांच्या रेशीम उद्योगाला भेट दिली आहे। माननीय मंत्री गिरिराज सिंग साहेब यांचं जे विजन होतं सिल्क मिल्क अँड मीट, रेशीम शेतकऱ्याकडे सिल्क असलं पाहिजे, मिल्क म्हणजे गाय असली पाहिजे, मीट म्हणजे बकरी आणि कोंबडे असले पाहिजे। म्हणजे प्रत्येक महिन्यात, प्रत्येक दिवसामध्ये, 6 महिन्यात प्रत्येक वेळेला उत्पन्न शेतकऱ्याला भेटलं पाहिजे आणि हे मॉडेल महाराष्ट्रभर आपल्याला न्यायचं आहे। याकरता मी आज या पळशी गावाला भेट दिली आहे। आता मी तुम्हाला संबंधित शेतकरी ओळख करून देतो। आपलं नाव पूर्ण परिचय द्या। आपण केशव मारुती खाडे, मुक्काम पोस्ट पळशी, तालुका मान, जिल्हा सातारा। रेशीम उद्योगामध्ये आपण कोणत्या वर्षीपासून आलात? 2018 पासून। 2018 पासून आलात? 2018 पासून आपण रेशीम उद्योग करतात। म्हणजे तुम्ही कोश तयार करता? हो, कोश। आणि त्यापासून तुम्हाला आता काही उत्पन्न वगैरे भेटलं आहे का? हो, होतंय की ना। गेल्या वेळची बॅच माझी 1,87,000 रुपयाची झाली। काळा वाजवा। 1,87,000ची तुमच्याकडे आता एक एकर आहे का 10 एकर? 10 एकर रेशीम उद्योग आहे। बघा, 10 एकरातला शेतकरी महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून घोषित असते, मानदेशी ज्याला म्हणतो आपण दुष्काळ, मान खटाव आणि मान हा दुष्काळग्रस्त तालुके म्हणून घोषित केलेला असते। याच्यामध्ये नेहमी ज्वारी बाजरीशिवाय दुसरं उत्पन्न घडत नाही। ज्या ज्या ठिकाणी पाण्याची सोय ते ऊस लावतात, पण 90% शेतकरी हा ड्रायलँड आहे। या ठिकाणी रेशीम उद्योगातून क्रांती घडवणारे केशवजी आपल्या समोर उभे आहेत। एकदा यांचा सन्मान करतो मी की यांनी 1 एकर पासून 10 एकर पर्यंत सेरिकल्चर वाढवलं। आणि इकडे बघा, मेंढी पालन, या ठिकाणी तुमचं शेळी पालन आणि तिकडे कुक्कुट पालन, साईडला कुक्कुट पालन सुद्धा। म्हणजे जे सिल्क मिल्क आणि मीठ, म्हणजे ज्यांना वाटते की आपण चांगले कपडे घालले पाहिजे, त्याच्यासाठी आमचं सिल्कचं कापड आहे। ज्यांना वाटते की आपल्याकडे आपण नॉनव्हेज प्रोटीन फूड खेळलं पाहिजे, आता हे बघा, हा पाला दाखवल्याबद्दल बघा इकडे दाखवा, यांना बकरा दाखवा, बकऱ्या ही बघा, एवढं चांगलं प्रोटीनियस फूड आहे। आता हे जर आपण आपल्या बकऱ्याला खाऊ घाललं तर ज्याला आपण स्टॉल फिडिंग म्हणतो, बकरी बाहेर चारायला न्यायची गरज नाही, तर ही आपला हा पाला तुतीचा पाला आपण अळ्यांना खाऊ घातल्यानंतर ही काडी सुद्धा ह्या बकऱ्या खाणार आहे। याला फक्त कळबा कुटीमधून काढायची आहे। प्रोटीनियस फूड, बाहेरचं कुठलं फूड द्यायची गरज पडणार नाही। हे बघा, मेंढ्या सुद्धा बघा, हे बघा कसं त्यांना माहित आहे का हे खाद्य चांगलं आहे, हे खाद्य चांगलं आहे, प्रोटीनियस फूड आहे। हे बघा, म्हणजे अशा पद्धतीने जर माझ्या शेतकऱ्याने जर केलं तर एकही महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करायचा विचार सुद्धा डोक्यात आणणार नाही। कारण असं एवढी ताकद या रेशीम उद्योगामध्ये आहे। फक्त योजना म्हणून स्वीकारू नये, तर ही काय समजलं पाहिजे, हा उद्योग म्हणून स्वीकारला पाहिजे। सबस्क्राइब करा, अपडेट रहा। मान बुलेटिन न्यूज नेटवर्क साठी दौलत नाईक